नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील चॅप्टर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स। हा या चॅप्टरचा सेकंड पार्ट आहे। याआधी मी ऑलरेडी फर्स्ट पार्टचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। त्या व्हिडिओमध्ये आपण रूट, स्टेम आणि लीव्स हे 3 पार्ट्स कव्हर केले होते। आता आपण पाहतोय प्लांट बॉडीमधला एक सगळ्यात इसेन्शियल पार्ट, तो म्हणजे आहे फ्लावर्स। सो द फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट इन द एंजिओस्पर्म्स। ॲज यू नो की आपण हा जो पूर्ण चॅप्टर आहे तो कशावरती आधारित आहे, एंजिओस्पर्म्सवरती। कारण आपण याआधी पाहिलेलं आहे की याचं नाव काय आहे, फ्लावरिंग प्लांट्स। आणि फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे काय, एंजिओस्पर्म या ग्रुपमध्ये जे काही प्लांट्स येतात त्याला आपण म्हणतो फ्लावरिंग प्लांट्स। सो एंजिओस्पर्म्समधला फ्लावर हा एक सगळ्यात महत्त्वाचा युनिट आहे, ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह युनिट असं म्हणतो। आणि हे जे फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं। अ टिपिकल फ्लावर हॅज 4 काइंड ऑफ व्होरल्स, याला व्होरल्स म्हणा किंवा व्होल्स म्हणा। ओके, सो 4 प्रकारचे व्होल्स प्रेझेंट असतात। सो आता हे जे व्होरल्स आहेत ते कुठे असतात, तर अरेंज्ड सक्सेसिव्हली ऑन द स्वोलन पार्ट ऑफ द स्टॉल्क और पेडिसल। सो लेट अस सी, आता हे आहे आपल्याकडे एक टिपिकल फ्लावर। सो यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 4 प्रकारचे व्होरल्स आहेत, कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पेडिसल म्हणजे काय, तर हा जो भाग जो एक देठ आहे की ज्यामुळे हे जे फ्लावर आहे हे स्टेमला अटॅच असणार आहे। सो त्याला आपण म्हणणार आहोत पेडिसल। त्यानंतर फ्लावरच्या खाली या ठिकाणी ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं, लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, ज्याला आपण म्हणणार आहोत कॅलिक्स। त्यानंतर या ठिकाणी हे ज्या पाकळ्या आहेत त्याला आपण म्हणणार आहोत कोरोला। आता हा जो पूर्ण बंच आहे म्हणजे सगळे पेटल्स एकत्र येऊन कोरोला तयार होतं। एका ह्याला आपण म्हणणार आहोत पेटल। एका पार्टला म्हणजे एका युनिटला, कॅलिक्सच्या एका युनिटला आपण म्हणणार आहोत सेपल आणि एका कोरोलामधल्या एका युनिटला आपण म्हणणार आहोत पेटल। त्याच्यानंतर आहे हा जो या ठिकाणी पार्ट तुम्हाला पाहायला मिळतोय हा आहे एंड्रोशियमचा। ओके, याला आपण म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन। नेक्स्ट आहे हा जो मधला पार्ट आहे याला आपण म्हणतो गायनोशियम। गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन। आता हे जे फ्लावर आहे बायसेक्शुअल आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला एंड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये पाहायला मिळते। बट जर हेच फ्लावर युनिसेक्शुअल असतं तर एंड्रोशियम आणि गायनोशियम सेपरेट फ्लावरमध्ये पण पाहायला मिळतं। ओके, सो डिपेंड अपॉन की फ्लावर कोणत्या प्रकारचा आहे। त्यानंतर पुढे आहे, आता ज्या ठिकाणी हे सगळे व्होरल्स एकत्र येतात त्याला आपण म्हणणार आहोत थॅलॅमस किंवा रेसेप्टॅकल। ओके, सो त्याला आपण म्हणतो थॅलॅमस किंवा रेसेप्टॅकल। दीज आर कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम। आपण आताच पाहिलं त्यामधील कॅलिक्स अँड कोरोला, जे खालची जी पानं आहेत त्याला आपण म्हणतो कॅलिक्स आणि ज्या पाकळ्या आहेत त्याला आपण म्हणतो कोरोला। सो कॅलिक्स आणि कोरोला हे आहेत ॲसेसरी ऑर्गन्स। ॲसेसरी म्हणजे काय, आणि 2 प्रकार असतात, ॲसेसरी आणि इसेन्शियल। इसेन्शियलमध्ये काय येतं, एंड्रोशियम आणि गायनोशियम। सो हे कसे आहेत, इसेन्शियल आहेत। हे खूप महत्त्वाचे आहेत कारण यांच्यामध्येच रिप्रोडक्शन होणार आहे आणि यांच्यापासूनच नवीन फ्लावर वगैरे तयार होणार आहे। सो हे इसेन्शियल आहेत आणि या इसेन्शियल व्होरल्सला कव्हर करण्याचं काम कॅलिक्स आणि कोरोला करतात। सो ते कसे आहेत, ॲसेसरी ऑर्गन्स किंवा ॲसेसरी व्होरल्स आहेत। ओके, सो 2 प्रकारचे व्होरल्स आहेत आपल्याकडे, एक तर ॲसेसरी आणि एक तर इसेन्शियल। ॲसेसरीमध्ये येतं कॅलिक्स आणि कोरोला आणि इसेन्शियलमध्ये येणार आहे एंड्रोशियम आणि गायनोशियम। ओके, सो ए आणि जी, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इन सम फ्लावर्स लाईक लिली द कॅलिक्स अँड कोरोला आर नॉट डिस्टिंक्ट अँड दे आर टर्म्ड ॲज पेरियंथ। सो तुम्ही जर लिलीमध्ये वगैरे पाहिलं असेल, गुगलवरती जाऊन सर्च करू शकता, तर लिलीच्या फ्लावरमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर कॅलिक्स आणि कोरोला सेपरेट नसतं किंवा डिस्टिंग्विश्ड नसतं। त्यांच्यामध्ये कॅलिक्स आणि कोरोला आपल्याला सेपरेट पाहायला नाही मिळत। सो अशी जेव्हा कंडिशन असेल की ज्या ठिकाणी कॅलिक्स आणि कोरोला सेपरेट नाही आहे किंवा एकत्रच मर्ज झालेला आहे किंवा आपण डिस्टिंग्विश नाही करू शकत, तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहोत पेरियंथ। ओके, सो बेसिकली लिली फॅमिली जी आहे, ज्याला आपण लिली असे म्हणतो, त्या फॅमिलीमध्ये जे काही फ्लावर्स येतात ते मोस्टली पेरियंथ प्रकाराचे असतात। त्यांच्यामध्ये कॅलिक्स आणि कोरोला डिफरन्शिएट नाही केले जाऊ शकत। ओके, सो नेक्स्ट आहे, वेन अ फ्लावर हॅज बोथ एंड्रोशियम अँड गायनोशियम इट इज बायसेक्शुअल। जसं की मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं की एखाद्या फ्लावरमध्ये जर एंड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला आपण म्हणणार आहोत इट इज बायसेक्शुअल फ्लावर। आणि जर एखाद्या फ्लावरमध्ये फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत युनिसेक्शुअल। आता या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं की कोरोला हा एक बंच आहे पेटल्सचा, त्याचप्रमाणे कॅलिक्स हा एक बंच आहे सेपल्सचा। त्याच पद्धतीने आपण जेव्हा गायनोशियम म्हणणार आहोत तर तेव्हा गायनोशियम हा एक बंच आहे कार्पल्सचा। म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेट मी शो यू अगेन।
सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे आहे गायनोशियमचा पार्ट. सो हे एकटाच आहे का तर नाही, काही फ्लावर्समध्ये बरेचसे म्हणजे एकापेक्षा अधिकही गायनोशियम असू शकतात. तर हा जो एक गायनोशियम आहे त्याला आपण म्हणणार आहोत कार्पल. ओके, या ठिकाणी पण बरेचसे अँड्रोशियममध्ये बरेचसे युनिट्स आहेत. एका युनिटला आपण म्हणणार आहोत स्टेमेन. ओके, सो एका युनिटला आपण म्हणतो स्टेमेन आणि गायनोशियमच्या एका युनिटला आपण म्हणणार आहोत कार्पल. सो लेट अस सी. आता या ठिकाणी काही फ्लावरमध्ये फक्त स्टेमन असतात, काही फ्लावरमध्ये फक्त कार्पल असतात, तर त्याला आपण म्हणणार आहोत युनिसेक्शुअल. आफ्टर दॅट आता आपण पाहतोय सिमेट्री. ज्याप्रमाणे आपण ॲनिमल किंगडममध्ये ॲनिमल्समधली सिमेट्री पाहिली होती त्याच पद्धतीने सेम आपण प्लांट्समधली ही सिमेट्री पाहतोय. ॲनिमल्समधल्या सिमेट्रीला आपण डायरेक्टली रेडियली सिमेट्रिकल किंवा बायलॅटरली सिमेट्रिकल असं म्हणायचो, बट या ठिकाणी याला सेपरेट नावं आहेत, वेगळी नावं आहेत, ती आता आपण पाहणार आहोत. सो इन सिमेट्री द फ्लावर मे बी ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय, रेडियली सिमेट्रिकल. झायगोमॉर्फिक म्हणजे बायलॅटरली सिमेट्रिकल. When a flower can be divided into two equal radial halves in a radial plane passing through the center, it is said to be actinomorphic. सपोज एखादा फ्लावर आहे, तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. कोणताही एखादा आपण फ्लावर घेऊया, जाऊ दे ड्रॉ करूया आपण. अशा पद्धतीने कोणतंही सपोज करा की एखादं फ्लावर आहे, त्याच्यामधून मी सेंटरमधून कशीही जर लाईन ड्रॉ केली तरीही ह्याचे इक्वल पार्ट्स तयार होत आहेत. सो हे कसं आहे, ॲक्टिनोमॉर्फिक आहे. ओके, पण काही फ्लावर्स असतात बेसिकली जर एखादं असं समथिंग फ्लावर असेल तर याला फक्त आपण मधूनच जर आपण लाईन ड्रॉ केली तरच फक्त याचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. सो हे कसं आहे, फक्त याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. सो इट इज झायगोमॉर्फिक फ्लावर. ओके, सो आता आपण पाहूया ॲक्टिनोमॉर्फिक कुठे पाहायला मिळतं. तर बेसिकली जे मस्टर्ड, धतुरा किंवा चिली याचे फ्लावर्स असतात त्यामध्ये आपल्याला ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री पाहायला मिळते. तर तुम्ही MDC ॲक्ट, ओके, म्हणजे MDC नावाचं एक ॲक्ट आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲक्ट म्हणजे एखादा नाटकाचा प्रकार असा आपण लक्षात ठेवू शकतो, किंवा MCD, MDC असं काही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे when it can be divided into only two similar halves then we can say it as zygomorphic symmetry. So zygomorphic कुठे पाहायला मिळते, पी, गुलमोहर, बीन, केसिया. सो या ठिकाणी पण काय काय आहे, पी आहे, गुलमोहर आहे, बीन आहे, केसिया. सो पी आणि बीन म्हणजे दोन्ही पण कसे आहेत, पल्सेसचा समथिंग प्रकार आहे. सो तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. गुलमोहर आणि केसिया फ्लावरसारखं दिसतं, सो तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता की याच्यामध्ये झायगोमॉर्फिक आहे. किंवा बेस्ट वे आहे की तुम्ही याचे फ्लावर्स सर्च करा गुगलवरती आणि फ्लावर्स पाहिल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकतं. नेक्स्ट आहे अ फ्लावर इज एसिमेट्रिक म्हणजेच इरेग्युलर इफ इट कॅनॉट बी डिवायडेड इंटू टू सिमिलर हाल्व्स. आता एखादं फ्लावर असं असेल म्हणजे इरेग्युलर आहे, त्याला कोणताही आकार नाही आहे. आकार म्हणण्यापेक्षा त्याला असा आकार नाही आहे की ज्याच्यामुळे आपण त्याचे दोन इक्वल पार्ट्स तयार करू शकतो. सो अशा फ्लावर्सला आपण म्हणणार आहोत एसिमेट्रिक. एक्झाम्पल आहे केना. तुम्ही आता हे असं लक्षात ठेवू शकता की फ्लावर विच कॅनॉट बी डिवायडेड इंटू टू इक्वल हाल्व्स. सो कॅनॉट बी, सो कॅनॉट म्हणजेच कॅना. ओके, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे अ फ्लावर मे बी ट्रायमेरस, टेट्रामेरस और पेंटामेरस. याचा अर्थ काय, तर एखाद्या फ्लावरला जर 3 पेटल्स असतील, 3 पाकळ्या असतील तर आपण त्याला म्हणणार आहोत ट्रायमेरस. सो डिपेंडिंग अपॉन की फ्लोरल अपेंडेजेस किती आहेत याच्या आधारावरती आपण ट्रायमेरस आहे की टेट्रामेरस आहे हे डिसाईड करतो. एखाद्या फ्लावरला जर 3च पाकळ्या असतील तर ते असणार आहे ट्रायमेरस, 4 पाकळ्या असतील तर असणार आहे टेट्रामेरस, 5 पाकळ्या असतील तर पेंटामेरस. सो फ्लोरल अपेंडेजेसच्या आधारे आपण फ्लावरला किती म्हणजे त्या फ्लावरला कोणत्या प्रकारामध्ये घ्यायचं हे आपण ठरवतो. नेक्स्ट आहे फ्लावर्स विथ ब्रॅक्ट्स. आता ब्रॅक्ट्स म्हणजे काय आहे, तर हे आपलं एखादं फ्लावर आहे सपोज करा, याच्या खाली या ठिकाणी सगळं कॅलिक्स वगैरे प्रेझेंट आहे. हे आहे त्याचं पेडिसल आणि हे आहे त्याचं स्टेम. ओके, अशा पद्धतीने याचं स्टेम आहे त्या प्लांटचं. मग आता या ठिकाणी या पेडिकलवरती अशा पद्धतीने पानांसारखं एक स्ट्रक्चर असतं, एकदम छोटंसं स्ट्रक्चर असतं. तर ते जे स्ट्रक्चर असणार आहे या फुलाच्या पेडिसलवरती त्याला आपण म्हणणार आहोत ब्रॅक्ट. ओके, कॅलिक्स आणि ब्रॅक्टमध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. तर कॅलिक्स हे फ्लावरचा पार्ट आहे. ओके, कॅलिक्स कुठे असणार आहे, फ्लावरच्या बाजूला असणार आहे. आणि जे ब्रॅक्ट आहे तर ते कुठे असणार आहे, हे जे पेडिसल आहे तर ते पेडिसलवरती ब्रॅक्ट असणार आहे. ओके, सो पेडिसल कुठे असणार, ब्रॅक्ट कुठे असणार आहे, पेडिसलवरती. आणि जे कॅलिक्स आहे ते कुठे असणार आहे, फ्लावरच्या बाजूला किंवा फ्लावरचा एक व्होरलचा पार्ट आहे या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, सो आता ज्या फ्लावरमध्ये ब्रॅक्ट्स प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ब्रॅक्टिएट. आणि ज्यांच्यामध्ये ब्रॅक्ट्स प्रेझेंट नाही आहेत, असं पण असू शकतं की काही फ्लावर्समध्ये ब्रॅक्ट्सच नाही आहेत, सो त्याला आपण म्हणणार आहोत ई ब्रॅक्टिएट. ओके, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ कॅलिक्स कोरोला अँड अँड्रोशियम इन रेस्पेक्ट ऑफ दी ओव्हरी ऑन द थॅलॅमस. ओव्हरी म्हणजे काय, जो गायनोशियमचा पार्ट आहे. आता जे गायनोशियम आहे ते कशापासून बनतं, तर लेट मी शो दी फ्लावर अगेन. ओके, सो आता या ठिकाणी हे जे आपलं गायनोशियम आहे तर गायनोशियमच्या सगळ्यात वरच्या पार्टला आपण म्हणतो स्टिग्मा. त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे, जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टाईल.
या ठिकाणी आपण व्यवस्थित पाहू शकतो. हा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्टिग्मा, हा मधला पार्ट आहे याला आपण म्हणतो स्टाईल, आणि हा जो खालचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ओव्हरी. सो या तिघांचं मिळून एक कार्पल तयार होतं आणि बरेचसे कार्पल एकत्र येऊन त्यापासून गायनोशियम तयार होतं. ओके. सो आता हे कार्पल किंवा गायनोशियम त्या फ्लावरच्या इतर व्होरल्सपेक्षा वर आहे, खाली आहे, कुठे आहे याच्या अनुसारही आपल्या फ्लावरचे बरेचसे प्रकार पडतात. सो सपोज जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे जे आपलं गायनोशियमचा पार्ट आहे हा कुठे आहे, सगळ्यात वरती आहे, आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत म्हणजे एंड्रोशियम असेल किंवा कॅलिक्स आणि कोरोला असेल हे कुठून येतात, खालून येत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपली जी ओव्हरी आहे किंवा जे गायनोशियम आहे ते वरच्या पोझिशनला आहे. तेच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपले जे गायनोशियम आहे ते सगळ्यात खाली आहे, आणि या ठिकाणी एंड्रोशियम त्यासोबतच कोरोला, कॅलिक्स हे सगळे वरती आहेत. ओके. म्हणजे गायनोशियम सगळ्यात खाली गेलेला आहे आणि बाकी सगळे वरती आलेले आहेत. तेच जर आपण पुढे पुढे पाहत गेलो तर या ठिकाणी अजून काही प्रकार आहेत, त्याचं डिस्क्रिप्शन आपण खाली पाहणार आहोत. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा द फ्लावर्स आर डिस्क्राइब्ड ॲज हायपोगायनस, पेरिगायनस अँड एपिगायनस. आता हायपोगायनसमध्ये काय होतं तर इन हायपोगायनस फ्लावर अँड द फ्लावर इन द हायपोगायनस फ्लावर द गायनोशियम occupies at the highest position while the other parts are situated below it. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपलं जे गायनोशियम आहे ते सगळ्यात वरती आहे आणि बाकीचे कुठून आलेले आहेत, खालून आलेले आहेत. सो अशी जी कंडिशन असते त्याला आपण म्हणणार आहोत हायपोगॅमस. आता गॅमस म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की गॅमस म्हणजे काय आहे, गायनोशियम आहे, आणि हायपो म्हणजे काय, बाकीचे पार्ट्स खाली आहेत. कारण हायपो हा शब्द इंडिकेट करतो की बेस लेवल किंवा खालची पोझिशन. ओके. सो हायपो म्हणजे काय, बाकीचे पार्ट्स जे आहेत ते खालून आलेले आहेत. सो हायपो. आणि आपलं जे गायनोशियम आहे ते कुठे आहे, याच्या अपोजिट म्हणजे वरती आहे. सो ज्या ठिकाणी गायनोशियम वरती असेल, हायेस्ट पोझिशनला असेल, म्हणजेच या ठिकाणी ओव्हरी कशी आहे, सुपिरियर आहे. सुपिरियर म्हणजे कशी, प्रभावी आहे, कारण इतरांपेक्षा ती वर आहे. सो दॅट्स वाय हे या ठिकाणी ओव्हरी सुपिरियर आहे. आणि हे कसं आहे, गायनोशियम हायेस्ट पोझिशनवरती आहे आणि अदर्स जे आहेत ते त्याच्या खालून आलेले आहेत. सो या कंडिशनला आपण म्हणणार आहोत हायपोगायनस. आता हे कोणामध्ये पाहायला मिळतं तर मस्टर्डमध्ये, चायना रोजमध्ये आणि ब्रिंजल या 3 फ्लावर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं हायपोगायनस कंडिशन, की ज्यामध्ये ओव्हरी सुपिरियर पोझिशनवरती असते, सुपिरियर असते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ गायनोशियम इज सिच्युएटेड इन द सेंटर ऑफ अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर लोकेटेड ऑन द रिम ऑफ द थॅलॅमस ऑलमोस्ट ॲट द सेम लेवल देन इट इज कॉल्ड ॲज पेरिगायनस. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं सी पोझिशनवरती किंवा बी पोझिशनवरती, तर या ठिकाणी सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळे एकाच म्हणजे सगळे एकाच पोझिशनला आहेत. मग ते ओव्हरी असेल किंवा एंड्रोशियम असेल किंवा कोरोला, कॅलिक्स वगैरे जे पण आहेत ते सगळे कुठे आहेत, एका पोझिशनला आहेत. सो हे जे एका पोझिशनला असणं आहे त्याला आपण म्हणणार आहोत पेरिगायनस. पेरी म्हणजे काय, भोवताली सगळे पार्ट्स आहेत, आणि गायनस कुठे आहे, मध्ये आहे, किंवा सगळे एकाच लेवलला आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत पेरिगायनस सिच्युएशन. आणि याच्यामध्ये असं आहे का की ओव्हरीवरती आहे किंवा इतर पार्ट्सवरती आहेत, असं काय आहे का, तर नाही. सो अशी जी कंडिशन असणार आहे की या ठिकाणी सगळेच एका सेम लेवलला आहेत, तर याच्यामध्ये ओव्हरी हाफ इन्फेरियर असते. इन्फेरियर म्हणजे काय, खालची पोझिशन. सो ओव्हरी या ठिकाणी ॲक्च्युअली खाली पण नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण याला म्हणतो हाफ इन्फेरियर पोझिशन. ओके. कोणाची, ओव्हरीची. सो आता ही जी हाफ इन्फेरियर आहे हे कोणामध्ये पाहायला मिळतं तर बेसिकली हे प्लममध्ये किंवा रोजमध्ये, पीच या सगळ्या फ्लावर्समध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे एपिगायनस फ्लावर. द मार्जिन ऑफ थॅलॅमस ग्रोज अपवर्ड एनक्लोजिंग दी ओव्हरी कम्प्लिटली अँड गेटिंग फ्युज्ड विथ इन इट. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आपलं जे गायनोशियम आहे तर गायनोशियम कुठे आहे, सगळ्यात खाली आहे, आणि जे थॅलॅमस आहे त्याने पूर्ण गायनोशियमला कवर केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गायनोशियम पाहायला पण मिळत नाही आहे, ते एकदम खाली गेलेलं आहे. सो अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा याला आपण म्हणणार आहोत एपिगायनस. आता या ठिकाणी जो पहिला शब्द असतो तो काय इंडिकेट करतो की बाकीचे जे वोरल्स आहेत ते काय करत आहेत. सो एपीमधला एपी म्हणजे काय तर वरची पोझिशन. सो बाकीचे जे आहेत ओव्हरी सोडून किंवा गायनोशियम सोडून इतर जे आहेत ते कुठे आहेत, वरती आहेत, आणि आपलं जे गायनस आहे किंवा जे गायनोशियम आहे ते कुठे आहे, खाली आहे. सो या ठिकाणी जी ओव्हरी असते तर ती इन्फेरियर पोझिशनवरती असते. इन्फेरियर म्हणजे खाली, जसं की या ठिकाणी सुपेरियर होती आणि या दोन्ही ठिकाणी हाफ इन्फेरियर होती. त्याच पद्धतीने या ठिकाणी कशी आहे, इन्फेरियर आहे, म्हणजे एकदम खाली आहे. ओके. सो असं कोणत्या ठिकाणी असतं तर ग्वावामध्ये, कुकुंबरमध्ये, किंवा आपण जर सनफ्लावर पाहिलं असेल तर त्यामध्येही अशाच पद्धतीने आपल्याला एपिगायनस कंडिशन पाहायला मिळते. सो लेटेस्ट रिवाईज आपण पटकन रिवाईज करूया. सो इथे जर तुम्ही पाहिलं फर्स्ट डायग्राममध्ये, डायग्रामनुसार लक्षात ठेवलं तर पटकन लक्षात राहील. फर्स्ट डायग्राममध्ये या ठिकाणी जो आपला गायनोशियमचा पार्ट आहे तो वरच्या पोझिशनला आहे, हायेस्ट पोझिशनला, आणि बाकीचे जे काही वोरल्स आहेत ते खालून आलेले आहेत किंवा खालच्या पोझिशनला आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत हायपोगायनस.
हायपोगायनसमध्ये जी ओवरी असते तर ती सुपिरियर असते आणि हे जे हायपोगायनस आहे तर ते चायना रोज, ब्रिंजल आणि मस्टर्डमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट बी आणि सीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ओवरी आणि इतर जे व्होरल्स आहेत किंवा गायनोशियम आणि इतर जे व्होरल्स आहेत ते एकाच लाईनवरती आहेत किंवा एकाच पोझिशनवरती आहेत. सो या ठिकाणी ही जी कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो पेरीगायनस, कारण बाकीचे व्होरल्स, पेरी म्हणजे काय, जी बॉर्डर लाईन असते किंवा जे सराउंडिंग असतं म्हणजे भोवताली, ओके, असं पद्धतीने. सो पेरी म्हणजे काय, हे सगळे व्होरल्स कसे आहेत, ओवरीच्या अवतीभोवती आहेत आणि ओवरीमध्ये आहे. ओके, सो या ठिकाणी ओवरीला आपण म्हणतो हाफ इन्फेरियर आणि हे प्लममध्ये, रोजमध्ये आणि पीचमध्ये असते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जो फोर्थ आहे तर ते या ठिकाणी जे आपलं गायनोशियम आहे तर ते एकदम खाली आहे, गायनोशियमची पोझिशन एकदम लोवर आहे आणि बाकीचे व्होरल्स आहेत ते सगळे अपवर्ड पोझिशनवरती आहेत किंवा हायेस्ट पोझिशनवरती आहेत. सो या ठिकाणी आपल्याला ओवरीला पूर्ण थॅलॅमसने कवर केलेलं आहे आणि याला आपण म्हणतो इन्फेरियर ओवरी. सो हे कोणामध्ये पाहायला मिळतं, जे सनफ्लावर आहे त्यामध्ये, अजून ग्वावा आणि कुकुंबरमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने हे चारही कंडिशन्स आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ फ्लावर. So each flower normally has 4 whorls, that is calyx, corolla, androecium, gynoecium. सगळ्यात पहिल्यांदा calyx. The calyx is the outermost whorl of the flower and the members of the calyx are called as sepals. So या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं कोणत्याही फ्लावरमध्ये तर हे काय आहे, दिस इज कॉल्ड एज कॅलिक्स. ओके, सो एका कॅलिक्सला म्हणजे कॅलिक्सच्या एका मेंबरला आपण काय म्हणणार आहोत, सेपल्स, आणि सगळे सेपल्स एकत्र येऊन काय तयार करतात, कॅलिक्स तयार करतात. ओके, आता हे जे सेपल्स असतात हे एकतर ग्रीन कलरमध्ये आहेत म्हणजे ऑब्वियसली ते कुठेतरी थोडंसं लीफसारखे पण दिसणार आहेत. ओके, आणि ते काय करतात, या ठिकाणी जे फ्लावर आहे, जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा कळी वगैरे असते, गुलाबाची कळी पाहिली असेल तर गुलाबाची कळी अशा पद्धतीची समथिंग असते आणि याच्यावरती हा जो वरचा पार्ट असतो तर हा पूर्ण ग्रीन कलरच्या कवरिंगने असा पॅक असतो. सो ते जे ग्रीन कलरचं कवरिंग असतं ते काय असणार आहे, हेच सेपल्स असतात किंवा हेच कॅलिक्स असतात जे त्या फुलाला बर्ड स्टेजमध्ये कवर करून ठेवतात आणि फुल फुलल्यानंतर तेच या ठिकाणी अशा पद्धतीने सेपल्सच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच कॅलिक्सच्या फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीने खाली येतात. ओके, सो जेव्हा एखादं फ्लावर बर्ड स्टेजमध्ये असतं तेव्हा त्या टायमिंगला त्याला कवर करण्याचं काम कोण करणार आहे, कॅलिक्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द कॅलिक्स मे बी गॅमोसेफल्स. आता या ठिकाणी सेपॅलस म्हणजे काय, तर गॅमो कुठेही आला, कारण याच्या पुढे अजून बरेचदा गॅमो शब्द येणार आहे, तर गॅमो कुठेही आला की गॅमोचा अर्थ काय होतं, युनायटेड, म्हणजे ते कसे आहेत, एकत्रित आहेत. जर सेपॅलस म्हणजे सेपल्स एकत्र असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत गॅमोसेपॅलस कंडिशन, आणि जर हेच सेपल्स फ्री असतील म्हणजे एकत्र नसतील, फ्री असतील म्हणजे या ठिकाणी एक सेपल आहे आणि या सेपलचा काही संबंधच नाही आहे दोघांचा. ओके, तर अशा पद्धतीने जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीसेपॅलस कंडिशन. ओके, आणि हे जर अशा पद्धतीने असतील तर याला आपण म्हणणार आहोत गॅमोसेपॅलस कंडिशन, आणि जर ते फ्री असतील, युनायटेड नसतील तर त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीसेपॅलस. सो हा पॉली आणि गॅमो शब्द अजून बऱ्याच ठिकाणी येणार आहे, सो हा लक्षात ठेवा. गॅमो म्हणजे युनायटेड आणि पॉली म्हणजे फ्री पॉली. नेक्स्ट आहे कोरोला. कोरोला इज कंपोज्ड ऑफ पेटल्स. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे काय आहेत, पेटल्स आहेत. सो सगळे पेटल्स एकत्र आल्यानंतर त्यापासून कोरोला तयार होतं आणि कोरोलाच्या मेंबर्सला आपण काय म्हणतो, पेटल्स. ओके, उलटं सुलटं पण लक्षात ठेवा. सो आता बेसिकली या सगळ्या पानांचं काम काय आहे, अट्रॅक्ट करणं. ओके, गुलाबाच्या फुलाला जर छान छान त्या पाकळ्या नसतील लाल लाल रंगाच्या किंवा वॉटेवर रंगाच्या तर आपण त्या फुलाकडे एवढं अट्रॅक्ट होऊ का, नाही होणार, बेसिकली ऑब्वियसली गोष्ट आहे. सो दॅट्स वाय ती जी त्याच्या पाकळ्या आहेत त्या काय करतात, जसं की आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो त्याच पद्धतीने जे इन्सेक्ट्स वगैरे आहेत ते पण त्या पाकळ्यांमुळे त्या फुलाकडे अट्रॅक्ट होतात. सो जेव्हा ते इन्सेक्ट्स त्या ठिकाणी येतात त्या इन्सेक्ट्स काय करतात, पॉलिनेशनचं काम करतात. म्हणजे बेसिकली इनडायरेक्टली जर आपण पाहिलं तर हे ज्या पाकळ्या आहेत किंवा जे कोरोला आहेत तर ते पॉलिनेशनचंच काम करीत आहेत किंवा पॉलिनेशन घडवून आणण्याचं काम करीत आहेत. ओके, so corolla is composed of petals. Petals are usually brightly colored to attract insects for pollination. Like calyx corolla may be gamopetalous or polypetalous. ज्या पद्धतीने कॅलिक्सच्या मेंबर्सला आपण गॅमोसेफॅलस किंवा पॉलीसेफॅलस म्हणत होतो त्याच पद्धतीने जर या ठिकाणी पेटल्स युनायटेड असतील त्याला आपण म्हणणार आहोत गॅमोपेटॅलस. पेटल्स जर फ्री असतील त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीपेटॅलस. ओके, सो गॅमोपेटॅलस म्हणजे काय, तर सगळे पेटल्स एकमेकांमध्ये युनायटेड आहेत. त्यासोबतच जर आपण पॉलीपेटॅलस म्हटलं तर सगळे पेटल्स एकमेकांपासून दूर आहेत, फ्री आहेत. काही फ्लावर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की एकमेकांना काही संबंध लागत नसतो, सो त्याला आपण म्हणतो पॉलीपेटॅलस.
सो द शेप अँड कलर ऑफ कोरोला व्हेरी ग्रेटली इन प्लांट्स. तुम्ही असं पाहिलं आहे का की सगळ्या झाडांच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात सगळ्यांचा कलर सेम आहे असं एका तर नाही, ते स्पीशीजनुसार कलर त्यांचा बदलत राहतो. ओके, सो कोरोला मे बी ट्युब्युलर, डिपेंड अपॉन की कशा पद्धतीचं फ्लावर आहे. कोरोला ट्युब्युलर असतात, बेलच्या शेपप्रमाणे असतात, फनेलसारखे असतात. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा प्रकारचे या ठिकाणी पेटल्स पाहायला मिळतात किंवा कोरोला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट इज एस्टिवेशन. एस्टिवेशन म्हणजे काय, तर पेटल्स जे आहेत किंवा सेपल्स जे आहेत फ्लावरमध्ये ते कशा पद्धतीने अरेंज्ड आहेत किंवा त्यांचं पॅटर्न काय आहे याच्या आधारावरती फ्लावरचे अजून काही प्रकार पडतात. म्हणजे तुम्ही मगाच्यापासून पाहत आहे की ते युनायटेड आहेत का किंवा ते फ्री आहेत का याच्या आधारावरती प्रकार पडले. आता त्यांची अरेंजमेंट कशी आहे याच्या आधारावरती पण काही प्रकार पडतात. सो द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स ऑर पेटल्स इन फ्लोरल बड with respect to the other members of the same whorl is known as estivation. So petals किंवा सेपल्सची अरेंजमेंट विथ रेस्पेक्ट टू गायनोशियम अँड एंड्रोशियम याच्या आधारावरती काही प्रकार आहेत. त्यात आपण पाहतोय 4 मेन प्रकार आहेत: वेल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वेक्सिलरी. आता वेल्वेट म्हणजे काय, तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला जो प्रकार आहे याच्यामध्ये कसं आहे, तर जे काही पेटल्स आहेत ते एकमेकांमध्ये अजिबात ओव्हरलॅप्ड नाही आहेत, म्हणजे खूप त्यांच्यामध्ये एक सोशल डिस्टन्सिंग आहे थोडक्यात. सो तुम्ही जर अशा पद्धतीने पाहिलं, ॲक्च्युली असं काही फ्लावर नसतं बट तरीही असंच जस्ट फॉर दाखवण्यासाठी, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जे पेटल्स आहेत ते कुठेही ओव्हरलॅप करत नाही आहेत, एकमेकांच्या वरती वगैरे येत नाही आहेत. सो ते कशा आहेत, सुटे सुटे आहेत. मग त्याची डायग्राम कशी तयार होते अशा पद्धतीने. हे डायग्राम खूप महत्त्वाचे आहेत कारण तुम्हाला याच्यावरती हा प्रकार कोणता आहे हे पुढीलपैकी कोणत्या एक्झाम्पलमध्ये पाहायला मिळतं वगैरे असे प्रश्न पण येऊ शकतात MCQच्या फॉर्मॅटमध्ये. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे विदाऊट ओव्हरलॅपिंग जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी वेल्वेट. सो ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग वगैरे नसतं त्याला आपण म्हणणार आहोत वेल्वेट. ओके, सो आता हे जे ओव्हरलॅपिंग होत नाही आहे मग हे कोणामध्ये पाहायला मिळते, एक्झाम्पल काय आहे तर कॅलोट्रॉपिस. हे एकच एक्झाम्पल आहे वेल्वेटचं. सो हे एकदम लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे. सो ज्याच्यामध्ये कुठेही ओव्हरलॅपिंग नसते ते कशामध्ये पाहायला मिळतात, कॅलोट्रॉपिसमध्ये, ज्याला आपण वेल्वेट म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट डायग्राम आपण पाहूया. या ठिकाणी ट्विस्टेड आहे. ट्विस्टेड म्हणजे कसं, काही जेव्हा आपण असं मुरगळतो वगैरे तर ते कसं होतं, ट्विस्ट होतं. सो या ट्विस्टेडमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकाच डायरेक्शनला ट्विस्टिंग आहे, म्हणजे हे पेटल पण याच डायरेक्शनला ट्विस्ट आहे, हे पण इथेच आहे, हे पण असंच ट्विस्टिंग आहे. सो जेव्हा एकाच डायरेक्शनला ट्विस्ट झालेले असतील सगळे पेटल्स तेव्हा त्याला आपण म्हणतो ट्विस्टेड. हे बेसिकली लेडीज फिंगरमध्ये, चायना रोजमध्ये, कॉटनच्या फ्लावरमध्ये वगैरे पाहायला मिळतं. माहिती आहे ना कॉटनचं फ्लावर असतं, येस, गुड. सो नेक्स्ट आहे इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट ह्याच्यात थोडंसं सिमिलर पण आहे आणि अपोजिट पण आहे. सो याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की ट्विस्टेड कोणतं आहे आणि इम्ब्रिकेट कोणतं आहे. तर हे काय आहे, ट्विस्टेड आहे, जे तुम्हाला कॉटनमध्ये, लेडीज फिंगरमध्ये, चायना रोजमध्ये पाहायला मिळतं. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट म्हणजे काय, तर या ठिकाणी पण ट्विस्टिंग झालेलं पाहायला मिळते पण हे एका डायरेक्शनमध्ये नाही आहे, सेम डायरेक्शनमध्ये नाही आहे. म्हणजे कसं, तर हे जे पेटल आहे असं ट्विस्ट झालं आहे तर हे पेटल आतमध्ये ट्विस्ट झालेलं आहे, पुन्हा हे पेटल पण आतमध्ये आहे, हे बाहेर आहे. ओके, सो अशा पद्धतीने एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्विस्टिंग नाही आहे, म्हणजे कसेही ट्विस्ट झालेत, फक्त एवढेच की ट्विस्ट झालेले आहेत. तर हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत इम्ब्रिकेट. हे जे इम्ब्रिकेट आहे हे कशामध्ये पाहायला मिळतं, केसियामध्ये, गुलमोहरमध्ये हे पाहायला मिळतं. ओके, इम्ब्रिकेट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही जर पीचं वगैरे फ्लावर पाहिलं असेल, बीन्सचं वगैरे, तर ते अशा पद्धतीचं फ्लावर असतं. ओके, सो हे कसं आहे, एक टिपिकल फ्लावरची इमेज असते ना, लाईक अशी त्रिकोणी शेपमध्ये, त्रिकोणी नाही म्हणता येणार पण डायमंड शेपमध्ये वगैरे, तर ते असणार आहे वेक्सिलरी. तर याची डायग्राम खूप युनिक आहे, तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. फक्त एवढंच की हे 3 जरा सिमिलर दिसत आहेत. सो यांच्यामध्ये प्रॉपर लक्षात ठेवा, हे वेगळंच आहे, युनिक आहे पीस. सो याला आपण म्हणणार आहोत वेक्सिलरी. हे मोस्टली जे आपले बीन्स वगैरे आहेत किंवा पीज वगैरे आहेत, पीची फॅमिली आहे, बीन्सची फॅमिली आहे, तर त्यामध्ये आपल्याला वेक्सिलरी पाहायला मिळतं. ओके, सो अगेन नेक्स्ट देर इज अँड्रोशियम. अँड्रोशियम इज कंपोज्ड ऑफ स्टेमन्स. अँड्रोशियमच्या एका मेंबरला आपण म्हणतो स्टेमन. आता हे स्टेमन कसं दिसतं ते आपण जस्ट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. अशा पद्धतीने असतं स्टेमन. या ठिकाणी असतं अँथर. ओके, सो हे अँथर बायलोब्ड असतं किंवा सिंगल लोब म्हणजे 1 लोबवाला देखील असतं. आता हे जे स्टेमन आहे याचा जो वरचा पार्ट असतो त्याला आपण म्हणतो स्टॉल्क आणि यालाच आपण अँथरही म्हणतो आणि जो खालचा शेपटीसारखा भाग आहे याला आपण म्हणतो फिलामेंट. बरं, अँड्रोशियम काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. आता हा जो वरचा बायलोबवाला रिजन आहे ज्याला आपण अँथर म्हणतो त्याच्याबद्दल थोड्याशा इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया. सो बेसिकली हे बायलोब्ड असतं, म्हणजे जनरली असतं, काही ठिकाणी सिंगल लोब पण असतं. या एका लोबमध्ये 2 लोब्स आहेत ना, एका लोबमध्ये 2 चेंबर असतात. अशा पद्धतीने 2 चेंबर असतात. असं मिळून 2 लोबमध्ये किती झाले, 4 चेंबर झाले. या चेंबरचं काय गरज आहे, तर हे चेंबर बेसिकली पोलन सॅक्स असतात ज्या ठिकाणी पोलन ग्रेन्स तयार होतात आणि हे पोलन ग्रेन्स
फिमेल पार्टवरती जातात आणि त्यापासून नवीन फ्लावर तयार होतं. ओके, नवीन पार्ट तयार होतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन पोलन सॅक्स. अ स्टराईल स्टेमन इज कॉल्ड स्टॅमिनोड. स्टराईल म्हणजे काय, जे रिप्रोडक्शन करू शकत नाही त्याला आपण स्टराईल म्हणतो. सो असं स्टेमन की जे रिप्रोडक्शन करू शकत नाही, सो दॅट इज कॉल्ड ॲज स्टेमिनोड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टेमन्स ऑफ फ्लावर मे बी युनायटेड विथ द अदर मेंबर्स सच ॲज पेटल्स ऑर अमंग देमसेल्व्स. सो बेसिकली स्टेमन्स एकतर युनायटेड असतील म्हणजे सगळे एकत्र असतील, किंवा पेटल्स, या ठिकाणी पेटल आहे आणि हे स्टेमन ते पेटलला चिटकलेलं आहे असं असेल, किंवा सेपरेट असेल, तर त्याच्यानुसार त्यांचेही काही प्रकार पडतात. जेव्हा स्टेमन्स आर अटॅच टू पेटल्स दे आर कॉल्ड ॲज एपिपेटॅलस. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने छान पेटल आहे आणि या पेटलवरती जर हे स्टेमन असे काही प्लांट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने अरेंज्ड असतात. सो याला आपण म्हणणार आहोत एपिपेटॅलस स्टेमन्स. ओके, जर ते पेटलला अटॅच असेल तर एपिपेटॅलस. फॉर एक्झाम्पल ब्रिंजलमध्ये असं ते पेटलला वगैरे अटॅच असतं. नेक्स्ट आहे एपिफायलस वेन अटॅच टू पेरियंथ. फॉर एक्झाम्पल लिली फ्लावरमध्ये असतं. तुम्ही जर लिली फ्लावरमध्ये पाहिलं असेल तर त्याच्या पेटलवरती अशा पद्धतीने म्हणजे त्या फ्लावरमध्ये कॅलिक्स आणि कोरोला सेपरेट नसतं. सो त्याचा पूर्ण जो पार्ट आहे त्याला आपण कॅलिक्स कोरोला कंबाईन असं म्हणतो आणि त्या कंबाईन शेपलाच आपण पेरियंथ म्हणतो. जर ते पेरियंथवरती अशा पद्धतीने स्टेमन अरेंज्ड असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एपिफायलस. ओके, एपिपेटॅलस म्हणजे पेटलवरती अरेंज्ड आहे, एपिफायलस म्हणजे पेरियंथवरती अरेंज्ड आहे. हे आपल्याला लिलिएसीमधल्या सगळ्या मेंबर्समध्ये पाहायला मिळतं असं आपण म्हणू शकतो. बेसिकली लिली फ्लावरमध्ये पाहायला मिळतं. द स्टेमन्स इन दी फ्लावर मे इदर रिमेन फ्री. काही फ्री पण असतात, कोणालाच अटॅच नाही आहेत, ना तुझं ना माझं. ओके, सो काही फ्री पण असतात, त्याला आपण पॉलीअँड्रस म्हणतो. मगाच्यापासून आपण बऱ्याचदा पॉली किंवा गेमो हा शब्द वापरलेला आहे. तर पॉलीचा अर्थ होतो सेपरेट आहेत आणि गेमोचा अर्थ होतो युनायटेड आहेत. सो या ठिकाणी जे स्टेमन्स आहेत ते सेपरेट आहेत म्हणजे फ्री आहेत. नेक्स्ट आहे जर युनायटेड पण असू शकतात काही ठिकाणी. द स्टेमन्स मे बी युनायटेड इन टू वन बंच. एका बंचमध्ये युनाईट आहेत, एका बंडलमध्ये युनाईट आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत मोनो ॲडल्फस. ओके, मोनो ॲडल्फस. सो एक बंच त्यांनी तयार केला असेल सगळं एकत्र येऊन, त्याला आपण म्हणणार आहोत मोनो ॲडल्फस, जे की चायना रोजमध्ये वगैरे पाहायला मिळतं. जर 2 बंडल्स तयार केले असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत डायॲडल्फस किंवा डायॲडल्फस. ओके, एचा उच्चार इकडे चालू शकतो, डायॲडल्फस. नेक्स्ट आहे हे तुम्हाला पीमध्ये वगैरे पाहायला मिळतं. आणि जर 2पेक्षा अधिक बंडल्स तयार केले असतील त्या स्टेमन्सने त्याला आपण म्हणणार आहोत पॉलीॲडल्फस. फॉर एक्झाम्पल हे सिट्रस फॅमिलीमधल्या काय म्हणतात आपण मेंबर्समध्ये असतं. ओके, सो देर मे बी व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ फिलामेंट विदिन ए फ्लावर ॲज इन सॅल्विया अँड मस्टर्ड. सो आता असंही असू शकतं की 2 स्टेमन्स शॉर्ट आहेत आणि 2 स्टेमन्स लॉंग आहेत, असं पण असू शकतं. सो त्यांच्या लेंथमध्ये पण व्हेरिएशन असतं आणि लेंथमध्ये कोणाचे व्हेरिएशन असतं, जे सॅल्विया आणि मस्टर्डमधले जे स्टेमन्स आहेत त्यांच्यामध्ये. या ठिकाणी खूप मोठं MCQ तयार होऊ शकतं 4 मार्क्सचं, की जे फ्लावर्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये स्टेमन्समध्ये त्यांच्या लेंथमध्ये व्हरायटी आहे ते कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल ते कोणते आहेत, सॅल्विया आणि मस्टर्ड. नेक्स्ट आहे गायनोशियम. सो गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. याचे जे मेंबर्स असतात त्याला आपण म्हणणार आहोत कार्पल्स. एका फ्लावरमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्तही कार्पल्स असू शकतात. अ कार्पल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स नेमली स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी. बेसिकली हे जे कार्पल आहे ते समथिंग लाईक असं असतं, या ठिकाणी असं असणार आहे. याला आपण म्हणतो, हा जो वरचा पार्ट आहे याला आपण म्हणतो स्टिग्मा. ही जी मधली ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणणार आहोत स्टाईल आणि हा जो खालचा फुगलेला भाग आहे याला आपण म्हणतो ओवरी. ओके, सो द स्टाईल कनेक्ट्स द ओवरी अँड स्टिग्मा. हे जे मधलं स्टाईल आहे हे स्टिग्माला आणि ओवरीला कनेक्ट करतं. बेसिकली जेव्हा या ठिकाणी या अँथरमधून जे पोलन ग्रेन्स येणार आहेत ते जेव्हा या स्टिग्मावरती येऊन पडणार किंवा चिटकणार याला आपण म्हणतो पोलिनेशन. ओके, आता जेव्हा या ठिकाणी पोलन ग्रेन्स इथे येऊन चिटकतील तेव्हा ऑब्वियस गोष्ट आहे की ओवरीपर्यंत जायचं आहे. इथे चिटकून रिप्रोडक्शन होईल का, नाही होणार. सो दॅट्स वाय या पोलन ग्रेन्सला ओवरीपर्यंत घेऊन जायचं काम कोण करतं, स्टाईल किंवा ही ट्यूब. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे each ovary bears 1 or more ovules attached to a flattened cushion like placenta. सो बेसिकली हे जे आपलं आहे हे काय आहे, ओवरी आहे. या ओवरीमध्ये ओव्ह्यूल्स असतात हे तुम्हाला माहितीच आहे. मग आता ओव्ह्यूल्स त्याच्यामध्ये कसे अरेंज्ड आहेत म्हणजे त्या प्लॅसेंटामध्ये कसे अरेंज्ड आहेत याच्यावरती पण काही प्रकार पडतात, त्याला आपण प्लॅसेंटेशन म्हणतो, जे आपण इथे पाहणार आहोत. आधी आपण एवढा पल्ला गाठूया. सो नेक्स्ट आहे वेन मोर दॅन 1 कार्पल इज प्रेझेंट दे मे बी फ्री. जर फ्री वगैरे असेल त्याला आपण म्हणणार आहोत एपोकार्पस. जर
एकापेक्षा जास्त कार्पस असतील आणि ते फ्री असतील तर एपोकार्पस म्हणतो. फॉर एक्झाम्पल लोटसमध्ये आहे, रोजमध्ये आहे. नेक्स्ट आहे दे आर टर्म्ड ॲज सिन कार्पस वेन कार्पल आर फ्युज्ड. जर ते फ्युज्ड असतील म्हणजे एक असं आहे आणि यालाच दुसरं कुठेतरी असं अटॅच आहे असं जर ते असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत सिन कार्पस, जसं की मस्टर्डमध्ये किंवा टोमॅटोमध्ये पाहायला मिळतं. आफ्टर फर्टिलायझेशन द ओव्ह्यूल्स डेव्हलप इंटू सीड्स अँड द ओव्हरी मॅच्युअर्स इंटू अ फ्रूट. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे ओव्ह्यूल्स आहेत त्याचं कन्व्हर्जन होतं सीडमध्ये आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन होतं फ्रूटमध्ये. हे खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की ओव्ह्यूल ह्याच्यामध्ये होतं केलं झालं. ओके, सो बेसिकली कसं लक्षात ठेवायचं की ओव्हरी असते आणि ओव्हरीच्या आतमध्ये छोटे छोटे ओव्ह्यूल्स असतात. हे काय आहेत? ओव्ह्यूल्स आहेत. ही काय आहे? ओव्हरी आहे. सो ऑब्वियस गोष्ट आहे की ओव्हरी मोठी आहे म्हणजे ओव्हरी काय असणार आहे? फ्रूट असणार आहे. ओव्ह्यूल्स छोटे आहेत म्हणजे ते काय असणार आहेत? सीड असणार आहेत. सिम्पल. आता आपण पाहतोय प्लासेंटेशन. सो लेट अस स्टार्ट विथ प्लासेंटेशन. प्लासेंटेशन म्हणजे काय? द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स विदिन दी ओव्हरी इज नोन ॲज प्लासेंटेशन. एखाद्या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्स कशा पद्धतीने अरेंज्ड आहेत त्याला आपण म्हणतो प्लासेंटेशन. प्लासेंटेशनचे छान क्यूटचे 5 प्रकार आहेत. मार्जिनल प्लासेंटेशन, एक्झाईल, परायटल, फ्री सेंट्रल, बेसल हे 5 प्रकार आहेत. मार्जिनल म्हणजे काय? तर तुम्ही वटाणा पाहिलेला आहे. वटाण्यामध्ये जे दाणे असतात त्याला आपण म्हणतो, त्यालाच वटाणा म्हणतो आपण. सो ते जे दाणे आहेत ते असतं ओव्ह्यूल आणि हे जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणतो ओव्हरी. सो ओव्हरीच्या आतमध्ये हे काय आहेत? ओव्ह्यूल आहेत. हे ओव्ह्यूल तुम्ही वहीची मार्जिन पाहिली असेल ना, समथिंग अशी असते. सो ते कशी आहे? लाईननुसार आहे. त्याच पद्धतीने जेव्हा या ठिकाणी ओव्ह्यूल्स एका लाईनमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत मार्जिनल प्लासेंटेशन, जे की पीमध्ये पाहायला मिळतं, वाटाण्यामध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे एक्झाईल प्लासेंटेशन. डेफिनेशन पण पाहून घ्या कारण MCQsमध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारणार आहेत. When the placenta is axial and the ovary are attached to it in a multilocular ovary, the placentation is said to be axial placentation. सो बेसिकली तुम्ही टोमॅटोमध्ये किंवा लेमनमध्ये अशा पद्धतीने प्लासेंटेशन पाहिलं असेल. लेट मी शो यू. असं पाहिलेलं आहे ना, याच्यामध्ये ऑरेंजमध्ये वगैरे पण असतं. सो ऑरेंजमध्ये जास्त लोक्यूल असतात. हे जे आहे कंपार्टमेंट याला आपण म्हणतो लोक्यूल. सो हे मल्टी लोक्युलर आहेत आणि हे जे आहे छोटे छोटे याला आपण म्हणतो ओव्ह्यूल. आणि ते जे पूर्ण फ्रूट आहे त्याला आपण म्हणतो ओव्हरी. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे कसे असे कंपार्टमेंट आहेत. हे असे या ठिकाणी आपल्याला एक्सियल पाहायला मिळतात. सो याला आपण म्हणतो एक्झाईल प्लासेंटेशन. हे कोणामध्ये असतं? सिट्रस फॅमिलीमध्ये असतं, चायना रोजमध्ये आहे, टोमॅटोमध्ये आहे. नेक्स्ट आहे परायटल प्लासेंटेशन, की ज्या ठिकाणी ओव्ह्यूल्स जे आहेत तर ते ओव्हरीच्या वॉलवरती अशा पद्धतीने अरेंज्ड असतात. परायटल म्हणजे काय? बेसिकली भोवती ज्याला आपण म्हणतो पेरिफेरी. ओके, माहिती आहे ना. सो त्याला आपण म्हणतो परायटल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे ओव्ह्यूल्स आहेत ते अशा पद्धतीने याच्या बाउंड्रीला लागून आहेत. सो याला आपण म्हणतो परायटल प्लासेंटेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोणामध्ये पाहायला मिळतं तर हे बेसिकली तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळेल? हे मस्टर्डमध्ये वगैरे पाहायला मिळेल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याला आपण म्हणणार आहोत फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, कारण जे सगळे ओव्ह्यूल्स आहेत ते कुठे अटॅच आहेत? सेंटरवरती अटॅच आहेत. सो याला आपण म्हणतो फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर यांच्यामध्ये कुठेही मधून असं ॲक्सिस वगैरे काही गेलेलं नाही आहे. सो हे कशामध्ये पाहायला मिळतं? डायन्थसमध्ये किंवा प्राईम रोजमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बेसल प्लासेंटेशन. सो बेसल प्लासेंटेशन कोणामध्ये पाहायला मिळतं तर बेसिकली जे सनफ्लावर वगैरे असतात किंवा मॅरीगोल्ड वगैरे आहे या फुलांमध्ये पाहायला मिळतं बेसल प्लासेंटेशन. हे जे आहे असं ओके, हे अशा पद्धतीने डायग्राम असतो आणि हा डायग्राम थोडासा वेगळा आहे. सो तुम्ही हे लक्षात ठेवू शकता कारण बाकी सगळ्यांमध्ये थोडंसं सेम आहे बट हा डायग्राम वेगळा आहे. सो याला आपण म्हणणार आहोत बेसल प्लासेंटेशन. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द फ्रूट. सो द फ्रूट इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लावरिंग प्लांट. इट इज अ मॅच्युअर काय? ओव्हरी. त्याच्यामध्ये काय असतात? ओव्ह्यूल्स इन दी फॉर्म ऑफ सीड. सो डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा मॅच्युअर ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फ्रूटमध्ये होतं. बट इन अ फ्रूट इफ अ फ्रूट इज फॉर्म्ड विदाउट फर्टिलायझेशन ऑफ ओव्हरी. काही असेही फ्रूट असतात की ज्यांना फर्टिलायझेशनची काहीच गरज नाही आहे तरीही ते तयार होतात. त्याला आपण म्हणणार आहोत पार्थिनोकार्पिक. ओके, त्याला आपण काय म्हणतो? पार्थिनोकार्पिक. सो हे जे फ्रूट्स असतात दोज आर कॉल्ड एज पार्थिनोकार्पिक फ्रूट्स, की ज्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही बट तरीही ओव्हरी गेट्स डेव्हलप्ड इंटू फ्रूट. सो नेक्स्ट आहे जनरली द फ्रूट कन्सिस्ट ऑफ वॉल कॉल्ड एज पेरिकॅप. सो हा जो हे जे बाहेरचं वॉल आहे म्हणजे एकदम बाहेरचं वॉल आहे त्याला आपण म्हणणार आहोत पेरिकॅप. नेक्स्ट आहे द पेरिकॅप मे बी ड्राय ऑर फ्लेशी. हे जे बाहेरचं आहे तरी कसं आहे? ड्राय आहे किंवा काही ठिकाणी फ्लेशीही असतं. वेन पेरिकॅप इज थिक अँड फ्लेशी इट इज डिफरन्शिएटेड इंटू आउटर एपिकार्प, मेझोकार्प अँड इनर एंडोकार्प. सो जेव्हा हा बाहेरचा भाग आहे हा जो पेरिकार्प आहे
हा जेव्हा फ्लेशी असेल तेव्हा त्याच्यामध्येही 3 प्रकार पडतात. सगळ्यात बाहेरचा लेअर एपिकार्प, मधला लेअर जो गुबगुबीत आहे तो मिझोकार्प, आणि त्याच्याही आतमधला लेअर जो शेवटचा लेअर आहे त्याला आपण म्हणतो एंडोकार्प. ओके, सो अशा पद्धतीने जी वॉल असणार आहे फ्रूटची त्याला आपण म्हणणार आहोत पेरिकार्प. त्या पेरिकार्पच्या वॉलचे पण 3 प्रकार पडतात, एपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. सगळ्यात बाहेरचा एपिकार्प म्हणजे जी थोडक्यात आपण या ठिकाणी आंब्याचा जे सालीचा भाग असतो त्याला आपण म्हणतो एपिकार्प. त्याच्या आतमध्ये गुबगुबीत भाग म्हणजे मिझोकार्प. त्याच्या आतमध्ये सीड आणि त्या फ्रूटची वॉल हे ज्या ठिकाणी अटॅच आहे त्याला आपण म्हणणार आहोत एंडोकार्प. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन मँगो अँड कोकोनट दी फ्रूट इज नोन ॲज ड्रूप. सो मँगो आणि कोकोनट हे जे फ्रूट्स आहेत यांना आपण एक कॉमन नेम दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ड्रूप. दे आर डेव्हलप्ड फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरीज अँड आर वन सीडेड. यांच्यामध्ये सिंगल सीड प्रेझेंट असते. तुम्ही म्हणाल कोकोनटमध्ये कुठे सीड असते, तर हा जो कोकोनटचा भाग तुम्ही पाहताय दॅट इज दी ओनली सीड. हा जो भाग आहे यालाच आपण म्हणतो सीड. हे जे वरचं आहे ते आहे टणक, जो भाग असतो तो असतो ओव्हरी, आणि हे जे व्हाईट कलरचं आहे दॅट इज दी सीड. सो ते आहे सीड, आणि एकच असतं कोकोनटमध्ये, एकच सीड असतं. सो त्याच्यामुळे यांच्यामध्ये काही सिमिलर कॅरेक्टर्स असल्यामुळे आपण यांना एकाच ग्रुपमध्ये घेतो, दॅट इज कॉल्ड एज ग्रुप. इन मँगो द पेरिफेरी इज वेल डिफरन्शिएटेड इंटू अँड आउटर थिन एपिकार्प, मिडल एडिबल ज्याला आपण म्हणणार आहोत जे आपण खातो दॅट इज कॉल्ड एज मिसोकार्प, आणि इनर लेअर दॅट इज कॉल्ड एज एंडोकार्प. सो हा जो सीडचा लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत, हा मधला लेअर ह्याला आपण म्हणणार आहोत एंडोकार्प, जो की आपण खात नाही, ज्याला आपण कोय म्हणतो. सो इन कोकोनट विच इज ऑल्सो अ ड्रूप द मेसोकार्प इज फायबरस. पण तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हा जो मेसोकार्पचा पार्ट आहे म्हणजे त्याला असे केसरं आहेत तर त्याला आपण म्हणणार आहोत तो कसा आहे, फायबरस पार्ट आहे. आणि फक्त हा जो सीडचा इथला पार्ट आहे हाच फक्त आपण खातो, म्हणजे बेसिकली आपण कोकोनटचं सीड खातो. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर याचे जे 3 लेयर्स आहेत अशा पद्धतीने आहेत. ओके, सो हा जो बाहेरचा लेअर आहे म्हणजे हा जो केस असणारा लेअर आहे तर तो असणार आहे मिझोकार्प, आणि हा जो लेअर आहे मधला लेअर जो इथे एकदम असं डार्क ब्राऊनमध्ये पाहायला मिळतोय तर तो असणार आहे एंडोकार्प, आणि त्याच्या आतमध्ये आहे सीड. सो हे झालं फ्रूटबद्दल. आणि तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की मँगो आणि कोकोनट कोणाला बिलॉंग करतात, तर ड्रूपला बिलॉंग करतात. नेक्स्ट आहे सीड. सो द सीड द ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलप इंटू सीड. जेव्हा ओव्ह्यूल फर्टिलाइज होतं ते डेव्हलप इंटू सीड. जेव्हा ओव्हरी फर्टिलाइज होते डेव्हलप इंटू फ्रूट. बट असेही काही ओव्हरी आहेत की जे फर्टिलाइज न होताच फ्रूटमध्ये डेव्हलप होतात, ते आहे एक्सेप्शनल केस. सो दी ओव्ह्यूल्स आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलप इंटू सीड. अ सीड इज मेड अप ऑफ अ सीड कोट अँड एम्ब्रिओ. सीड कशापासून बनलेला आहे, सीड कोटपासून आणि एम्ब्रिओपासून. हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं जेव्हा मी रूट सांगितलं होतं तुम्हाला तर त्याच्यामध्ये. सो बेसिकली हा आहे सीड कोट, जो की बऱ्याचदा तुम्ही जेव्हा पल्सेस वगैरे पाहिले असतील तर ते पाण्यामध्ये आपण भिजत ठेवतो कोंब वगैरे येण्यासाठी किंवा मोड फुटण्यासाठी. सो आता तेव्हा ते जे वरचं कवरिंग असतं ते पाण्यामध्ये भिजल्यानंतर वगैरे निघून जातं, दॅट इज कॉल्ड ॲज सीड कोट. आणि त्याच्यानंतर जो आतमधला भाग आहे त्याला आपण म्हणतो एम्ब्रिओ. द एम्ब्रिओ इज मेड अप ऑफ रेडिकल अँड एम्ब्रिओनल ॲक्सिस अँड वन दॅट इज कॉल्ड ॲज, एकतर ते 1 कॉटिलेडन असेल किंवा 2 कॉटिलेडनवाला असेल. 1 कॉटिलेडन म्हणजे जे मक्याच्या दाण्यामध्ये वगैरे असतं दॅट इज कॉल्ड ॲज 1 कॉटिलेडन. हे सध्या या ठिकाणी डायकॉटिलेडन आहे. सो हे जे त्याला पंखासारखे स्ट्रक्चर आहे, म्हणजे बी अशी बंद असेल तेव्हा अशी दिसते, ओपन केल्यानंतर जेव्हा असा दिसेल तर हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो कॉटिलेडन. जो वरचा भाग आहे याला आपण म्हणतो प्लिम्यूल, जे की स्टीममध्ये कन्वर्ट होतो. खालचा भाग आहे याला आपण म्हणतो रेडिकल, जे की रूट्समध्ये कन्वर्ट होतो. त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं सीड बंद असते तेव्हा इथून जिथून आपलं हे बाहेर येणार आहे, मोड बाहेर येणार आहे. सो याला आपण म्हणतो मायक्रोफाईल म्हणतो आपण त्या मायन्यूट होलला. आणि त्याच्या भोवती हे जे कोट आहे येलो कलरचं त्याला आपण म्हणतो हिलम किंवा हायलम. सो कुठे गेलं, हां. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. सो दोस्तो, द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ दिस सीड इज कॉल्ड ॲज सीड कोट. And the seed coat has 2 layers. Outer layer is called as testa and inner layer is called as tegmen. So basically तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो सीड कोट आहे हा थोडासा जाड असतो. सो त्याच्या आउटर लेअरला म्हणजे जे आपल्याला बाहेरून दिसतं त्याला आपण म्हणतो टेस्टा, आणि जो इनसाइड लेअर आहे किंवा इनसाइड आतली साईड आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेगमेन. सो नेक्स्ट आहे द हायलम इज अ स्कार ऑन दी सीड कोट थ्रू विच दी डेव्हलपिंग सीड्स वर अटॅच टू दी फ्रूट. आता या ठिकाणी जे हायलम आहे तर हायलम काय आहे की हायलम एक असा पार्ट आहे की ज्याद्वारे ही सीड त्या फ्रूटमध्ये किंवा त्या ओव्हरीमध्ये अटॅच होती. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत हायलम. नेक्स्ट आहे अबोव दी हायलम देअर इज स्मॉल पोर कॉल्ड ॲज मायक्रोपाईल. आणि हायलमच्या वरती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक मायक्रोपाईल नावाचं एक छोटंसं होल आहे जे की तुम्ही इथे पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
विदिन दिस सीड कोट दॅर इज एम्ब्रिओ. सो सीड कोटच्या आतमध्ये काय आहे, एम्ब्रिओ आहे. तुम्हाला येलो कलरचं जे आतलं स्ट्रक्चर पाहायला मिळते. सो कन्सिस्टिंग ऑफ ॲन एम्ब्रिओनल ॲक्सिस, या ठिकाणी एम्ब्रिओनल ॲक्सिस देखील आहे. नेक्स्ट आहे 2 कोटिलेडन प्रेझेंट आहेत की ज्या ठिकाणी रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट असतं आणि ते सीड युटिलाइज करतात ते जेव्हा ग्रो होणार आहे तेव्हा. ओके, सो ॲट दी 2 एंड्स ऑफ दी embryonal axis there is radicle and other end there is plumule. So in some seeds such as castor, the endosperm formed as a result of double fertilization is a food storing tissue called as endospermic seeds. सो तुम्ही जर कॅस्टर वगैरे पाहिले तर कॅस्टरमध्ये जे एंडोस्पर्म तयार होतं, ओके, कॅस्टरच्या सीडमध्ये एंडोस्पर्म म्हणजे काय, एक असं स्ट्रक्चर आहे की हे स्ट्रक्चर त्या सीडला जर्मिनेट झाल्यानंतर थोडंसं ग्रोथ होईपर्यंत फूड प्रोव्हाइड करतं. ओके, त्याला आपण म्हणतो एंडोस्पर्म. आणि हे कधी तयार होतं, जेव्हा डबल फर्टिलायझेशन होतं तेव्हा. सो तेव्हा हे एंडोस्पर्म तयार होतं आणि हे ॲज अ फूड स्टोरिंग टिश्यू म्हणून काम करतं आणि त्याला आपण एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. इन प्लांट्स सच ॲज बीन, ग्राम अँड पी द एंडोस्पर्म इज नॉट प्रेझेंट इन मॅच्युअर सीड्स. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ग्राम, पी किंवा बीनचे सगळे सीड्स जर पाहिले, मॅच्युअर सीड्स इनिशियल स्टेजमध्ये नाही, तर त्या सीड्समध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट नसतं. ओके, सो त्यांना आपण म्हणतो नॉन एंडोस्पर्मस सीड्स. ओके, सो हे पण तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. सो नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉटिलेडस प्लांट. आता आपण पाहतोय. जनरली मोनोकॉटिलेडस सीड्स आर एंडोस्पर्मिक बट सम ॲज इन ऑर्किड्स आर नॉन एंडोस्पर्मिक. जनरली जे मोनोकॉटिलेडन्स असतात त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो, बट जर आपण ऑर्किड्सचे वगैरे सीड्स पाहिले तर त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म नसतं. सो इन द सीड्स ऑफ cereals such as maize, the seed coat is membranous and generally fused with the fruit wall. सो जर आपण मेजमध्ये वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये जे आउटर कवरिंग असणार आहे किंवा जे आउटर कोट म्हणजे जे आउटर मेम्ब्रेन असणार आहे ते जनरली फ्रूट वॉलसोबतच मिक्स झालेलं असतं किंवा फ्यूज्ड असतं. ते दोघं एकमेकांमध्ये खूप फ्यूज झालेले असतात. सो वी कॅनॉट डिस्टिंग्विश. नेक्स्ट आहे द एंडोस्पर्म इज बल्की अँड स्टोअर्स फूड. सो या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं एंडोस्पर्म. याच्यामध्ये फूड स्टोअर असतं. सो दॅट्स वाय ते जे प्लांट आहे ते इनिशियल स्टेजमध्ये, प्लांट म्हणण्यापेक्षा सीड जे आहे ते इनिशियल स्टेजमध्ये जर्मिनेट किंवा ग्रो करू शकतं. नेक्स्ट आहे द आउटर कवरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट्स दी एम्ब्रिओ बाय अ प्रोटीनियस लेअर कॉल्ड ॲज एलेव्हरोन. ओके, एलेव्हरोन लेअर. आपण एलेव्हरोन हा शब्द प्रोटीनसाठी बायोमॉलिक्युल्समध्ये पण पाहिला होता. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा जो एक येलो कलरचा लेअर आहे तर याला आपण म्हणतो एलेव्हरोन लेअर. हा लेअर काय करतो की या ठिकाणी जे एंडोस्पर्म आहे तर याला एम्ब्रिओ आणि हे दोघांना सेपरेट ठेवण्याचं काम करतं. तर याला आपण म्हणणार आहोत एलेव्हरोन लेअर, जो की प्रोटीनियस आहे, प्रोटीनपासून बनलेला आहे. सो द एम्ब्रिओ इज स्मॉल अँड सिच्युएटेड इन अ ग्रो ॲट वन एंड ऑफ द एंडोस्पर्म. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपला जो एम्ब्रिओ आहे ते एका ठिकाणी आहे, एंडोस्पर्मच्या एका साईडला आहे, एका एंडला आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज अँड शिल्ड शेप्ड कॉटिलेडन नोन ॲज स्क्युटेलम. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा एम्ब्रिओ आहे आणि याच्या बाजूला एक शिल्डिंग आहे. ओके, म्हणजे प्रोटेक्शनसाठी आहे, कॉल्ड ॲज स्क्युटेलम. नेक्स्ट आहे अँड अ शॉर्ट ॲक्सिस विथ अ प्लिम्यूल अँड रेडिकल. आणि या ठिकाणी अजून एक ॲक्सिस आहे. सो इथे आहे प्लिम्यूलचा ॲक्सिस आणि या ठिकाणी आहे रेडियलचा ॲक्सिस. सेम या प्लांटसाठी पण, म्हणजे या सीडसाठी पण सेम आहे. सो नेक्स्ट आहे द प्लिम्यूल अँड रेडिकल आर एन्क्लोज्ड इन शीट्स विच आर कॉल्ड ॲज कोलिओप्टेल अँड नेक्स्ट इज कोलिओरिझा. सो ही आता या ठिकाणी कोलिओप्टाईल जे आहे ते प्लिम्यूलसाठी आहे. प्लिम्यूलचं शीट आहे ज्याच्यामध्ये प्लिम्यूल एन्क्लोज्ड आहे. आणि कोलेरोरिझा हे जे आहे ते रेडिकलसाठी आहे. सो तुम्ही वरून लक्षात ठेवू शकता की रिझा जे आहे ते रेडिकलसाठी आहे आणि टाईल जे आहे ते प्लिम्यूलसाठी आहे. सो नेक्स्ट आहे काही या ठिकाणी आपण फॉर्म्युला पाहणार आहोत. सो सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ अ टिपिकल फ्लावरिंग प्लांट. बेसिकली आपण जे काही आतापर्यंत कॅरेक्टर्स पाहिले की ते ॲक्टिनोमॉर्फिक आहे का, ते कशा पद्धतीने सिमेट्रिकल आहे, त्याच्यामध्ये जे पेटल्स आहेत ते गॅमोपेटलस आहे का, गॅमोसेफालस वगैरे आहे का, ओव्हरी सुपिरियर आहे की इन्फेरियर आहे की हाफ इन्फेरियर आहे, हे सगळं जे आपण आतापर्यंत शब्दांमध्ये पाहिलं त्यात आपण सिम्बॉल्समध्ये पाहणार आहोत विथ रेस्पेक्ट टू देअर फॅमिलीज. ओके, सो लेट अस सी. Various morphological features are used to describe a flowering plant. The description has to be brief in a simple and scientific language and presented in a proper sequence. सो आता या ठिकाणी जे मॉर्फोलॉजिकल फीचर्स आहेत ते थोडे जास्त आहेत ना. सो ते एका सिम्पल लँग्वेजमध्ये, एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये, सायंटिफिक लँग्वेज वापरून आपण त्यांना एक्सप्रेस करणार आहोत विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स. सो द प्लांट इज डिस्क्राइब बिगिनिंग विथ इट्स हॅबिटेट
हॅबिट. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स सच ॲज रूट्स आहे, स्टीम आहे, लिव्ज आहे. देन फ्लोरल कॅरेक्टर्स, इन्फ्लोरसन्स कोणत्या प्रकारचे आहे, फ्लावरचे पार्ट्स कशा पद्धतीचे आहेत. सोबतच आफ्टर डिस्क्रायबिंग व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट अ फ्लोरल डायग्राम अँड अ फ्लोरल फॉर्म्युला आर प्रेझेंटेड. सो तुम्हाला या ठिकाणी जे पाहायला मिळते हे स्ट्रक्चर जे आहे याला आपण म्हणतो फ्लोरल डायग्राम आणि हे जे आहे याला आपण म्हणतो फ्लोरल फॉर्म्युला. ओके. सो द फ्लोरल फॉर्म्युला इज रिप्रेझेंटेड बाय सम सिम्बॉल्स. सो सिम्बॉल्स कोणते कोणते आहेत, जर BR लिहिलं असेल याचा अर्थ ते कसं आहे, ब्रॅक्टिएट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रॅक्ट्स प्रेझेंट आहेत. K याचा अर्थ कॅलिक्स संदर्भात आहे. C याचा अर्थ कोरोला. तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एक तर तुम्हाला बायहार्ट करावं लागेल, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स जे आहेत ते लक्षात असं ठेवा की तुम्हाला रट्टा नाही मारावा लागणार, असं लॉजिकने वगैरे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे P स्टँड्स फॉर पेरियंथ. फक्त या ठिकाणी कॅलिक्स कोरोला CC वरून असल्यामुळे त्यांनी कॅलिक्ससाठी K घेतलेला आहे आणि कोरोलासाठी C घेतलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे अँड्रोशियम, AS आहे. गायनोशियम G आहे. आणि जर जीच्या खाली डॅश असेल याचा अर्थ ओव्हरी कशी आहे, सुपिरियर आहे. जीच्या वरती डॅश आहे याचा अर्थ ओव्हरी कशी आहे, इन्फेरियर आहे. जीच्या खाली डॅश याचा अर्थ काय, ओव्हरी सुपिरियर आहे, म्हणजे बाकीचे जे पार्ट्स आहेत ते कसे असणार आहेत, खाली असणार आहेत. सो जो डॅश आहे तो रिप्रेझेंट करणार आहे, म्हणजे सायंटिफिक लँग्वेजमध्ये नाही, बट मी जस्ट लक्षात ठेवण्यासाठी सांगते की तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, जी खाली जी लाईन आहे किंवा जो खाली डॅश दिलेला आहे तो असं कन्सिडर करा की ते काय आहे, बाकीचे पार्ट्स आहेत, ते बाकीचे व्होरल्स आहेत. ओके. सो जी वरती आहे ते खाली आहे, त्याचा अर्थ जी कसं आहे, सुपिरियर आहे. नेक्स्ट आहे जी खाली आहे ते वरती आहे, याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवू शकता ते इन्फेरियर ओव्हरी आहे. ओके. त्याच्यानंतर मेलसाठी जस्ट सिम्बॉल आपण जो ह्युमॅन बिंग्समध्ये पण वापरतो तोच आहे या ठिकाणी. फिमेलसाठी पण सर्कल आणि खाली प्लस सिम्बॉल आहे. नेक्स्ट आहे जर बायसेक्शुअल असेल तर मेल आणि फिमेल बोथ सिम्बॉल्स मर्ज केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे प्लस साईन आहे आणि भोवती सर्कल आहे, कॉल्ड ॲज ॲक्टिनोमार्फिक, म्हणजे रेडियल सिमेट्री. त्याच्यानंतर जसं की पर्सेंटेजचा सिम्बॉल असतो त्या पद्धतीने पण सरळ सिम्बॉल आहे, याला आपण म्हणतो बायलॅटरल. जसं की या ठिकाणी सेम आहे, या ठिकाणी सेम आहे आणि मधून लाईन ड्रॉ केलेली आहे. सो इट्स बायलॅटरल. ओके. म्हणजे त्याला आपण झायगोमॉर्फिक म्हणतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्युजन इज इंडिकेटेड बाय एन्क्लोजिंग दी फिगर विथ ब्रॅकेट अँड ॲडहेन्सन बाय अ लाईन ड्रॉन अबव द सिम्बॉल्स ऑफ दी फ्लोरल पार्ट्स. सो जर त्या ठिकाणी काही फ्युजन वगैरे असेल तर त्यासाठी आपण एक तर त्यांना ब्रॅकेटचा वापर करणार आहोत, किंवा त्या ठिकाणी आपण जर कुठे ॲडहेन्शन वगैरे असेल तर त्यासाठी आपण लाईन्स ड्रॉ करणार आहोत फॉर्म्युल्याच्या मध्ये. So a floral diagram provides information about the numbers of parts of a flower, their arrangement and the relation they have with one other. आता या ठिकाणी जर ते जे एंड्रोशियमचे स्टेमन्स आहेत ते जर पेटल्सला वगैरे अटॅच असेल तर ते कसं दाखवायचं हे पण आपण याच्यामध्ये पुढे पाहणार आहोत. So after that next आहे the position of the mother axis with respect to flower is represented by a dot on the top of the floral diagram. So mother axis बद्दल जे सांगायचं असतं त्यासाठी आपण एक डॉटचा यूज करतो. ओके. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं फ्लोरल डायग्रामच्या वरती एक डॉट आहे. सो दॅट डॉट रिप्रेझेंट्स वॉट, मदर ॲक्सिस, म्हणजे ते काय आहे, मदर ॲक्सिस आहे, मधलं ते ॲक्सिस आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज की द पोझिशन ऑफ द मदर ॲक्सिस विथ रेस्पेक्ट टू फ्लावर इज रिप्रेझेंटेड बाय अ डॉट. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर ड्रॉन इन सक्सेसिव्ह वोरल्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे इथले जे हे आहेत हे काय आहेत, पेटल्स आहेत. हे जे बाहेरचे आहेत हे काय आहेत, सेपल्स आहेत. हे जे आतमध्ये आहे दॅट इज वॉट, इट इज अँड्रोशियम, आणि याच्या आतमध्ये आहे ते म्हणजे गायनोशियम. सो कॅलिक्स बिईंग दी आउटर मोस्ट अँड दी गायनोशियम बिईंग इन दी सेंटर. सो कॅलिक्स कुठे आहे, बाहेर आहे. पेटल्स कुठे आहेत, आतमध्ये आहेत. गायनोशियम कुठे आहे, आतमध्ये आहे. त्याच्या बाहेर इथे काय आहे, अँड्रोशियम आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं डायग्राममध्ये दाखवलं जातं. सो लेट अस स्टार्ट विथ डिस्क्रिप्शन ऑफ दी इम्पॉर्टंट फॅमिलीज. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे फॅबिकेसी. फॅबिकेसी म्हणजे काय, तर ज्यामध्ये सगळे पी वगैरे येतं, पी येतं, बीन्स वगैरे येतं, जे सगळे लेग्युमिनसमध्ये येणार आहेत ते सगळे फॅबिकेसी फॅमिलीमध्ये येतात. द फॅमिली वॉज अर्लियर कॉल्ड ॲज पॅपिलिनोडिया. सो अ सब फॅमिली कॉल्ड ॲज लेग्युमिनसी. सो आता याची जी सब फॅमिली आहे त्याला आपण जर तुम्ही पल्सेस वगैरे पाहिले तर ते लेग्युमसारखे दिसतात. लेग्युम म्हणजे असे, तुम्ही लेग्युम्स पाहिलेत का कधी, कसं डिस्क्राईब करू यार. हां. सो लेग्युम्स म्हणजे ज्याप्रमाणे पल्सेस असतात फुगलेले समथिंग लाईक, तर त्या पद्धतीने असतात. लेग्युम्स असे बीन्ससारखे असतात. सो त्याला आपण लेग्युम्स म्हणतो आणि त्यामुळे त्याच्या सब फॅमिलीला आपण लेग्युमिनेसी असं म्हणतो. सो इट इज डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात.
हे कसे आहेत, ट्रीजच्या फॉर्मॅटमध्ये आहे. पहिल्यांदा आपण हॅबिट सांगतो ते कुठे पाहायला मिळतात. ट्रीज पण असतात, श्रब्स पण असतात, हर्ब्स पण आहेत, रूट पण आहेत, रूट नोडल्स पण आहेत. कुठे पाहायला मिळतात ते नाही दिलं आहे का, ऑल ओव्हर दी वर्ल्ड दिले, सो त्याच्यामुळे सगळ्या हॅबिट्समध्ये पाहायला मिळतात. ओके, सो नेक्स्ट आहे स्टीम कसं आहे, इरेक्ट आहे किंवा काही प्रसंगी ते क्लाइंबर्स पण असतात. इरेक्ट म्हणजे स्ट्रेट एकदम पाठीचा कणा ताट, त्याप्रमाणे त्यांचं स्टीम ताट असतं. लीव्ज ऑल्टरनेट आहेत. आपण लीव्सचे प्रकार ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ऑल्टरनेट लीव्स म्हणजे लीव्स कसे असतात, लाईक धिस, या ठिकाणी एक लीफ आहे, या ठिकाणी एक लीफ आहे, अशा पद्धतीने असतात. नेक्स्ट आहे पिनेटली कंपाऊंड. पिनेटली म्हणजे कसे, लाईक नीमची पत्ती. ओके, किंवा सिम्पल असतात, कंपाऊंड असतील किंवा सिम्पल असतात. लीफ बेस पल्विनेट असतात. आपण याच्या आधी पण पाहिलं होतं की जे लेग्युमिनस प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये लीफ बेस कसं असतं, सॉलोन असतं, ज्याला आपण पल्विनेट लीफ बेस असं म्हणतो. स्टिप्युलेट आहेत, स्टिप्युल्स प्रेझेंट आहेत. विनेशन रेटिक्युलेट आहे. रेटिक्युलेट विनेशन म्हणजे कसं हे असायला पाहिजे, कसं डायकॉटिलेडन असायला पाहिजे. येस, ओके, हे काय होते, हां डायकॉटिलेडन असायला पाहिजे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आठवते का तो लॉजिकवाला फॉर्म्युला, जसं की आपण डॉक्टर MP असं लक्षात ठेवलं होतं. सो नेक्स्ट आहे फ्लोरल कॅरेक्टर्स. इन्फ्लोरसन्स कसं आहे, रेस्मोस. रेस्मोस म्हणजे कसं, वरचे जे फ्लावर्स आहेत तर ते यंग आहेत आणि खालचे फ्लावर्स ओल्ड आहेत. सो अशा पद्धतीने एक्रोपेटल अरेंजमेंट असते. नेक्स्ट आहे फ्लावर बायसेक्शुअल आहे, झायगोमॉर्फिक आहे. झायगोमॉर्फिक म्हणजे कसं, बायलेटरल सिमेट्रिकलमध्ये येतात. नेक्स्ट आहे कॅलिक्स जे आहे तर याच्यामध्ये 5 सेपल्स प्रेझेंट असतात. गॅमोसेफॅलस म्हणजे सेपल्स जे आहेत तर ते युनायटेड फॉर्मॅटमध्ये आहेत. वेल्वेट आहेत किंवा इम्रिकेट आहेत. वेल्वेट म्हणजे काय, यांच्यामध्ये जे ओव्हरलॅपिंग असतं ते नाही आहे, आणि इम्रिकेट म्हणजे ओव्हरलॅपिंग असेल तर ते ट्विस्टेड फॉर्ममध्ये नाही आहे, एका सिंगल डायरेक्शनमध्ये नाही आहे, डिफरंट डायरेक्शन्समध्ये एस्टिवेशन आहे. नेक्स्ट आहे कोरोला. 5 पेटल्स प्रेझेंट आहेत. पॉलीपेटलस आहेत म्हणजे यांच्यामध्ये जे पेटल्स आहेत ते फ्री आहेत. नेक्स्ट आहे 2 लेटरल विंग्सप्रमाणे प्रेझेंट आहेत. पोस्टेरियल स्टँडर्ड आहे. 2 एंटेरियल 1 फॉर्मिंग अ किल. किल म्हणजे काय, तुम्ही या ठिकाणी फ्लावर दिलेला आहे का, लेट मी सी डायग्राम वगैरे. येस, डायग्राम आहे या ठिकाणी. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा जो A डायग्राम आहे तो आपल्याला काय दाखवतो आहे, फ्लावरिंग ट्विंग कशा पद्धतीने असते. Bमध्ये फ्लावर कसे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतात. सो फ्लावर अशा पद्धतीने आहेत. जे या ठिकाणी पेटल्स आहेत ते पण फ्री आहेत, बट जे सेपल्स आहेत ते तुम्हाला युनायटेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर D डायग्राममध्ये काय आहे, रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. नेक्स्ट आहे E डायग्राममध्ये आहे कार्पलचं तुम्हाला लॉंगिट्युडिनल सेक्शन पाहायला मिळतं, आणि F आहे दॅट इज फ्लोरल डायग्राम. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो अँड्रोशियम कसं आहे, 10 याच्यामध्ये तुम्हाला स्टेमन्स पाहायला मिळतील. डायडेफॅलस आहे, त्यासोबतच डायडेफॅल्पस म्हणजे काय हे आपण आधी पाहिलं होतं की 2 बंचेस प्रेझेंट आहेत, 2 बंडल्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे गायनोशियम. गायनोशियममध्ये ओव्हरी सुपिरियर आहे, मोनोकाल्पलरी आहे. युनिलोक्युलर म्हणजे एक सिंगल कंपार्टमेंट प्रेझेंट आहे विथ मेनी ओव्ह्यूल्स. एकाच कंपार्टमेंटमध्ये, जसं की या ठिकाणी एकच कंपार्टमेंट आहे आणि यामध्ये सगळे ओव्ह्यूल्स एकाच कंपार्टमेंटमध्ये आहे, दॅट इज कॉल्ड एज युनिलोक्युलर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टाईल सिंगल. या ठिकाणी सिंगल स्टाईल प्रेझेंट आहे, एकच स्टाईल प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे, आणि कॅपिलरी याचा अर्थ होतो की एकच कार्पल प्रेझेंट आहे. ओके, एकच कार्पल आहे याचा अर्थ मोनोकाल्पलरी. नेक्स्ट आहे फ्रूट कसं आहे, लेग्युम प्रकारामध्ये आहे. सीड आहे, 1 to many, एका ह्याच्यामध्ये बरेचसे सीड्स असू शकतात. आणि नॉन एंडोस्पर्मिक आहे. आपण मगाशी पाहिलं होतं की पी किंवा बीन्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट नाही आहे मॅच्युअर सीड्समध्ये. फ्लोरल फॉर्म्युला अशा पद्धतीने येतो. याचा अर्थ काय, हे झायगोमॉर्फिक आहे, याचा अर्थ बायसेक्शुअल आहे. के याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी किती कॅलिक्स प्रेझेंट आहेत, 5 कॅलिक्स प्रेझेंट आहेत. सीचा अर्थ होतो किती कार्पल प्रेझेंट आहेत, किती पेटल्स प्रेझेंट आहेत, किती पेटल्स प्रेझेंट आहेत. सो या ठिकाणी 1 + 2 + 2 असं का सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी पहिलं जे आहे तर ते पुढे प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर 2 मागे विंग्स आहेत, त्याच्यानंतर 2 मागे आहेत. सो इन दिस फॉर्मॅटमध्ये आहेत ते म्हणजे पेटल्स किंवा कोरोला. नेक्स्ट आहे अँड्रोशियम. 9 + 1 आहे. ओके, म्हणजे एकूण किती आहेत, 10 आहेत, आणि यांचा ग्रुप तयार झालेला आहे. सो ब्रॅकेटमध्ये 9 घेतलेला आहे आणि 1 इज देअर इनसाइड. ओके, सो नेक्स्ट आहे G आणि खाली डॅश. याचा अर्थ काय होतो, ओव्हरी कशी आहे, सुपिरियर आहे, आणि इथे 1 याचा अर्थ सिंगल आहे, कारण आपण इथे पाहिलं की मोनोकार्पलरी आहे, दॅट्स वाय 1. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर मेनी प्लांट्स बिलॉंगिंग टू द फॅमिली आर सोर्स ऑफ पल्सेस. जसं की आपण ग्राम, अजून ग्राम म्हणजे काय होतं, चना डाळ,
अरहर म्हणजे तूर डाळ. नेक्स्ट आहे सेम आहे, त्याच्यानंतर मूग डाळ आहे, त्याच्यानंतर सोयाबीन आहे. एडिबल ऑइल्समध्ये पण आहे सोयाबीन आणि ग्राउंडनट. डायसमध्ये वगैरे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल इंडिगो फेरा आहे. फायबर्स जे आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये आहे सन हेम्प, त्याचं एक्झाम्पल आहे. फोडरमध्ये जर आपण पाहिलं, फोडर म्हणजे जे आपण केटल्सला वगैरे देतो तर ते, सो दॅट इज सिसबेनिया आहे किंवा ट्रिफोलियम आहे. ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये ल्युपिन आहे किंवा स्वीट पी आहे. मेडिसिनमध्ये मुलियथी आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे जे तुम्हाला आहेत हे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल MCQsमध्ये वगैरे की कोणतं ऑर्नामेंटल आहे फ्रॉम दी फॅमिली फॅबिकेसी. सो तुम्हाला त्या ठिकाणी त्या 4 ऑप्शन्समधून शोधून लिहायचं असेल. नेक्स्ट आहे सोलेनेसियम. बेसिकली याच्यामध्ये सगळे पोटॅटोवाले येतात. सो याला आपण म्हणतो पोटॅटो फॅमिली पण म्हणतो याला ॲज अ कॉमन नेम. इट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ट्रॉपिक्स. ह्याचं हॅबिट कुठे आहे? ट्रॉपिक्समध्ये आहेत, सब ट्रॉपिक्समध्ये आहेत, इवन टेम्परेट झोन्समध्ये पण आपल्याला हे पाहायला मिळतात. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये आहेत की मोस्टली ह्याच्यामध्ये हर्ब्स, श्रब्स, काही स्मॉल ट्रीज पण असतात, रेअरली असतात. स्टीममध्ये जर पाहिलं तर हर्बॅकेशियस आहे, रेअरली उडी असतं, म्हणजे जास्त उडी वगैरे स्टीम नाही आहे, यांचं रिअरली आहे. एरियल आहे म्हणजे हवेमध्ये म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये असतं. अपर ग्राउंड आहे. नेक्स्ट आहे इरेक्ट आहे, सिलेंड्रिकल असतं. ब्रांच्ड आहे, सॉलिड आहे म्हणजे हॉलो नाही आहे, सॉलिड आहे. नेक्स्ट आहे काही ठिकाणी हॉलो पण असतो. ओके, सॉलिड किंवा हॉलो आहे. हेअरी आहे और ग्लॅबरस प्रेझेंट आहे म्हणजे यांच्यामध्ये एक तर ते हेअर्स थोडेसे रूट हेअरप्रमाणे हेअर्स पण प्रेझेंट असू शकतात. नेक्स्ट आहे अंडरग्राऊंड स्टीम इन पोटॅटो. पोटॅटोमध्ये अंडरग्राऊंड स्टीम आहे. आपण हेही पाहिले स्टीमच्या पार्टमध्ये की पोटॅटो हे काय आहे, स्टीमचा प्रकार आहे. पोटॅटोलाच आपण सोलॅनियम ट्युबेरोसम म्हणतो, त्याचं ते सायंटिफिक नेम आहे. लीव्स ऑल्टरनेट आहेत, सिम्पल आहेत, कधीतरी कंपाऊंडमध्ये पिनॅटली असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक स्टिप्युलेट आहेत म्हणजे स्टिप्युल्स प्रेझेंट नाही आहेत. विनेशन कसं आहे, रेटिक्युलेट आहे. DR. ओके, डी म्हणजे काय, हे कसे आहेत, डायकोटिलेडन आहेत. नेक्स्ट आहे फ्लोरल कॅरेक्टर्स. फ्लोरल कॅरेक्टर्समध्ये इन्फ्लोरसन्स सॉलिटरी आहेत म्हणजे हे कसे ग्रुपमध्ये नाही उगवत. नेक्स्ट आहे एक्सिलरी और सायमोस. सायमोस म्हणजे कसे वरचे जे फ्लावर्स आहेत ते ओल्ड आहेत आणि नवीन फ्लावर्स खालून स्टार्ट होतात, जसं की फॉर एक्झाम्पल सोलॅनममध्ये आहे. फ्लावर बायसेक्शुअल आहेत, एक्टिनोमॉर्फिक आहे. एक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेडियली सिमेट्रिकल आहे. कॅलिक्समध्ये सेपल्स 5 प्रेझेंट आहेत, युनायटेड आहेत म्हणजे गॅमोसेपॅलस कंडिशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पर्सिस्टंट आहे. वेल्वेट एस्टिवेशन आहे. वेल्वेट म्हणजे कुठेही क्रॉसिंग ओव्हरलॅपिंग होत नाही आहे. कोरोलामध्ये 5 पेटल्स आहेत, युनायटेड आहेत. त्यासोबतच वेल्वेट एस्टिवेशन आहे. एंड्रोशियममध्ये जे स्टेमन्स आहेत तर ते 5 आहेत आणि एपिपेटालस आहेत म्हणजे पेटलवरती अटॅच्ड आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गायनोशियममध्ये बायकॅल्पलरी आहे. बायकॅल्पलरी याचा अर्थ काय तर 2 याच्यामध्ये कॅल्पल्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे साइन कॅल्पस आहे, ओव्हरी सुपिरियर आहे. बायलोक्युलर म्हणजे 2 लोक्युल्स प्रेझेंट आहेत. प्लासेंटा स्वोलोन विथ मेनी ओव्ह्यूल्स, जसं की फॉर एक्झाम्पल एक्साईल कंडिशन आहे म्हणजे जसं की लेट मी शो यू. अशा पद्धतीने याच्यामध्ये कंपार्टमेंट असणार आहेत आणि इथे असणार आहेत ओव्ह्यूल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्रूट्स कोणते कोणते आहेत, बेरी किंवा कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये. नेक्स्ट आहे सीड्समध्ये मेनी सीड्स असतात आणि एंडोस्पर्मस आहे. फ्लोरल फॉर्म्युलामध्ये एक्टिनोमॉर्फिक असल्यामुळे हा सिम्बॉल, बायसेक्शुअल असल्यामुळे हा सिम्बॉल. या ठिकाणी किती कॅलिक्स प्रेझेंट, किती सेपल्स प्रेझेंट आहेत, 5 आहेत. त्याच्यानंतर 5 या ठिकाणी कोरोला म्हणजेच पेटल्स प्रेझेंट आहेत आणि या पेटल्सवरती एंड्रोशियम आहे. सो दॅट्स वाय अशा पद्धतीने तुम्हाला लाईन पाहायला मिळते, वरती कर्व लाईन पाहायला मिळते आणि 5 एंड्रोशियम आहेत. नेक्स्ट आहे आपलं जे गायनोशियम आहे. जे आपलं गायनोशियम आहे ते कसं आहे, सुपिरियर आहे, ओव्हरी सुपिरियर आहे आणि किती आहेत, 2 आहेत कारण बायकॅल्पलरी सांगितलेलं आहे. सो 2 आहे. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. मेनी प्लांट्स बिलॉंगिंग टू दिस फॅमिली आर सोर्स ऑफ फूड, दॅट इज टोमॅटो, ब्रिंजल, पोटॅटोच्या फॉर्मॅटमध्ये आपण फूड म्हणून खातो. स्पाइसमध्ये चिली येतं. नेक्स्ट आहे मेडिसिनमध्ये बेलाडोना, तुम्ही ऐकलं असेल, त्याचं लेप वगैरे पण लावतात. अश्वगंधा आहे. फमिगेटरी आहे टोबॅको. ऑर्नामेंटलमध्ये आहे ट्युनिया. सो लाईक दॅट. ओके, नेक्स्ट आहे लिलिएसी फॅमिली. लिली याच्यामध्ये येतं, कॉमनली कॉल्ड एस लिली फॅमिली आणि हे मोनोकॉटिलेडन्स प्लांट्स आहेत आणि पूर्ण वर्ल्डमध्ये प्रेझेंट आहेत. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत. पेरिनियल हर्ब्स आहेत विथ अंडरग्राऊंड बल्ब्स, कॉम्स किंवा रायझोम्स, हे सगळं आपण ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे लीव्ज. लीव्जमध्ये मोस्टली बेसल प्रेझेंट आहेत, ऑल्टरनेट लीव्ज आहेत, लिनियरही आहेत, एक्स्टिप्युलेट आहेत, पॅरलल वेनेशन आहे कारण मोनोकॉटिलेडन्स आहे. फ्लोरल कॅरेक्टर्समध्ये सोलिटरी आहे, ग्रुप्समध्ये नाही आहे. सायमोज म्हणजे खाली यंगर फ्लावर्स आणि वरती ऑल्डर फ्लावर्स. नेक्स्ट आहे ऑफन अम्बेलेट क्लस्टर्समध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे
फ्लावर्स बायसेक्शुअल आहे, एक्टिनोमॉर्फिक आहे म्हणजे रेडियली सिमेट्रिकल आहे, पेरियांत आहे कारण लिली फॅमिली आपण पाहतो याच्यामध्ये कॅलिक्स आणि कोरोलामध्ये डिफरन्सिएशन नसतं. सो याच्या युनिटला आपण म्हणतो टेपल्स, सेपल्स, कार्पल्स, सो असं मिक्स करून ते टेपल्स झालेलं आहे. नेक्स्ट आहे टेपल्स किती आहेत 6 आहेत 3+3च्या फॉर्मॅटमध्ये, ऑफन युनायटेड असतात ॲज अ फॉर्मॅट ट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आणि वेल्वेट एस्टिवेशन आहे, ओव्हरलॅपिंग नाही आहे. एंड्रोशियममध्ये 6 स्टेमन्स प्रेझेंट आहेत 3+3च्या फॉर्मॅटमध्ये. एपिपेटालस आहे म्हणजे पेटल्सच्या वरती आहे, याच्यामध्ये पेटल्स नाही आहेत बट तरीही पेटल्सच्या वरती आहेत असं आपण सपोज करतो कारण कॅलिक्स आणि पेटल्स ऑलमोस्ट सेम आहे. नेक्स्ट आहे गायनोशियममध्ये आहे ट्राय कार्पेलली म्हणजे 3 कार्पल्स आहे, त्याच्यामध्ये सेन कार्पस आहे म्हणजे कार्पस युनायटेड फॉर्मॅटमध्ये आहेत. ओव्हरी सुपिरियर आहे, ट्रायलोक्युलर आहेत म्हणजे 3 एक्सेल प्रेझेंट आहेत, एक्सेल प्रेझेंटेशन. नेक्स्ट आहे फ्रूट्स कॅप्सूलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा बेरीच्या फॉर्मॅटमध्ये हे आहे रेअरली. सीड याच्यामध्ये एंडोस्पर्मस आहे म्हणजे एंडोस्पर्म प्रेझेंट आहे अँड दिस इज दी फ्लोरल फॉर्म्युला. या ठिकाणी BR लिहिले कारण त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स प्रेझेंट आहेत सो दॅट्स वाय. आणि या ठिकाणी जे एंड्रोशियम आहे ते पेटल्सवरती आहे त्याच्यामुळे एपिपेटलस कंडिशन अशी दाखवलेली आहे. आणि नेक्स्ट आहे या ठिकाणी जे आपले गायनोशियम आहे ते कसं आहे, कुठे गेलं, हां सुपिरियर आहे सो याच्या खाली डॅश असायला पाहिजे होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. मेनी प्लांट्स बिलॉंगिंग टू दिस फॅमिली आर गुड ऑर्नामेंटल म्हणजे ऑर्नामेंटच्या फॉर्मॅटमध्ये ते मोस्टली आपण वापरतो लाईक ट्युलिप आहे, ग्लोरिओसा आहे, सोर्स ऑफ मेडिसिन पण आहे फॉर एक्झाम्पल अलोवेरा किंवा आलो. नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स फॉर्मॅटमध्ये आहे एस्पॅरेगस. त्याच्यानंतर कॉल्शिकाईन येतं जे की सेल डिव्हिजन ते स्टॉप करू शकतं, जर चुकून ते सेल डिव्हिजनच्या मध्ये गेलं तर मेटाफेजमध्ये वगैरे ते स्टॉप होऊ शकतं. सो कॉल्शिकाईन पण ह्याच्यामध्ये येतं. सो तुम्ही या ठिकाणी काही डायग्राम्स वगैरे पण पाहू शकता, फ्लोरल डायग्राम पण दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि येस वी हॅव कम्प्लिटेड. नेक्स्ट आहे समरी, जी की तुम्हाला रीड करणं खूप गरजेचं आहे कारण समरीमधून पण बरेचसे क्वेश्चन्स येऊ शकतात. जेही आपण चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे त्याचंच समरी आहे सो तुम्ही ते रीड करून इझिली लक्षात घेऊ शकता. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण समजला असेल आणि दोन्ही व्हिडिओज आवडले असतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.